नमस्कार. मुंबई आउटलुकमध्ये आपले स्वागत आहे. 13 जून 1997 दिल्लीतील उपहार सिनेमा आणि भारतीय इतिहासातील सर्वात भीषण थिएटर दुर्घटनांपैकी एक. दुपारी 3 वाजता बॉर्डर चित्रपटाचा शो सुरू होता. थिएटर खचाखच भरलेलं होतं, पण अचानक ट्रान्सफॉर्मरमध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि काही क्षणातच आग संपूर्ण सिनेमागृहात पसरली. पडद्यावर देशभक्तीचा चित्रपट सुरू होता, तर थिएटरमध्ये मृत्यूचा थरार सुरू झाला होता. अग्नीपेक्षा अधिक घातक ठरला तो धूर. संपूर्ण थिएटर धुरात इतकं भरून गेलं होतं की बाहेर पडण्यासाठी काहींना मार्गही सापडला नाही. या भीषण दुर्घटनेत एकूण 60 जणांचा गुदमरून मृत्यू झाला. यामध्ये 23 लहान मुलांचा समावेश होता. अनेक कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना कायमचं गमावलं. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली आणि अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर 2015 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अस्सल बंधूंना प्रत्येकी 30 कोटी रुपयांचा दंड ठोठावला. आजही उपहार अग्नितांडव हे नाव ऐकलं की काळजाचा ठाव घेणाऱ्या दुर्घटनेच्या जखमा ताज्या होतात. 59 जीव, 23 निष्पाप मुलं आणि असंख्य कुटुंबाची कधीही भरून न निघालेली पोकळी. बॉर्डर पाहण्यासाठी आलेले हे लोक घरी कधी परतलेच नाही. पडद्यावरील युद्ध संपलं, पण उपहाराच्या त्या आगीत हरवलेले कुटुंबाचा संघर्ष आजही संपला नाही. 13 जून 1997 ही तारीख भारतीय इतिहासात केवळ एक दुर्घटना नाही, तर निष्काळजीपणाने हिरावून घेतलेले एकूण 60 जणांची वेदनादायी आठवण करून देते.